पुण्यामध्ये उपनगरासह घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे। विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळी 9 वाजल्यापासून वाढवण्यात आला। मात्र पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर भाटघर धरणामधून 19,012 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून 11 वाजता विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावं, सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळते। विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळी 9 वाजल्यापासून वाढवण्यात आला। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। निलेश, खरं तर धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळी 9 वाजल्यापासूनच वाढवण्यात आला होता। 11 नंतर आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते। कशा पद्धतीने तयारी केली जाते, नागरिकांना काय सूचना देण्यात आल्या? नक्कीच कल्याणी, खरं तर पुण्यातील जो घाटमाथा आहे आणि धरण क्षेत्र आहे त्या धरण क्षेत्रामध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि परिणामी खडकवासला धरणामधला जो पाणीसाठा आहे तो प्रचंड वाढला आहे। जवळपास धरण आहे हे 100% भरलं आहे आणि काही वेळातच म्हणजे सकाळी 9 वाजता खडकवासला धरणातून 29,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलं होतं। तर आता 11 वाजता हेच जो विसर्ग आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि 35,000च्या आसपास हा विसर्ग वाढवण्यात यायची आता या ठिकाणी सूचना देण्यात आहे। महापालिका असेल किंवा फायर ब्रिगेड असेल, या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे। खरं तर 35,000 क्युसेकनी पाणी सोडलं असलं तरी घाटमाथ्यांवरनी जे पाणी येतं ते नदीमध्ये जातं आणि कदाचित ते 38,000पर्यंत जाऊ शकण्याची जी अंदाज आहे तो फायर ब्रिगेडने या ठिकाणी वर्तवला आहे। तर या ठिकाणी एकता नगरमध्ये राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं या ठिकाणी वारंवार आव्हान करण्यात येत आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी आता आर्मीचेही काही जवान दाखल झालेला आहे। या ठिकाणी पाहणी केली जाते। फायर ब्रिगेड असेल, आर्मी असेल किंवा कॉर्पोरेशन असेल यांच्या मार्फत या ठिकाणी पाहणी केली जाते। आपल्या सोबत फायर ब्रिगेडचे काही अधिकारी आहेत। आज काय सकाळपासून या ठिकाणी हालचाली, तुम्ही आता या सतर्कतेचा इशारा देताय? सकाळी 9 वाजता खडकवासला धरणातून एकूण 414 क्युसेक पाणी सोडलं होतं। धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे विसर्ग पुन्हा 11 वाजता 35,000 क्युसेक करण्यात आले। त्या कारण नागरिकांना सतर्क करण्यात आलेले आहे, सूचना करण्यात आल्या आहे। आमचं खातं बी फायर ब्रिगेड पूर्ण टीम 25 जणांची टीम आमची आता जागेवरती आहे। बोटी सज्ज ठेवलेले आहेत। आमचे जे रेस्क्यू करण्याकरता जेवढे नागरिकांना आवश्यक साहित्य सगळं। पाणी किती वाढू शकतं हे? आता सकाळी 11 वाजता 35,000 सोडणार आहे। धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पुन्हा पाणी जास्त सोडण्याची शक्यता आहे। नक्कीच कल्याणी, या ठिकाणी पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या ठिकाणी जेसीपी असतील किंवा फायर ब्रिगेडची जे उपकरणं आहेत, बोट असेल, हे सगळे या ठिकाणी सज्ज करण्यात आलेलं आहे। आर्मी या ठिकाणी दाखल आहे। आर्मीची एक तुकडी या ठिकाणी पाहणी करते की वेळ पडलीच तर NDRFला या ठिकाणी बोलवायची शक्यताही त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे। एकूण जर पाहिलं तर पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये पाणी वाढण्यापूर्वीची या ठिकाणी सतर्कता घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी हालचालींना वेग सुरू झालेला आहे। नक्कीच निलेश, खरं तर गेल्या वेळी सुद्धा एकता नगरमध्ये पाणी शिरलं होतं, मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे याआधी आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी हेच आवाहन करूयात। धन्यवाद माहितीसाठी।